आणि ही बोट आहे आमची. चला, हा जो माझ्या मागे बघताय तोच हॅमिल्टन यांचा बंगला. आता आपण रवींद्रनाथ टागोर यांच्या बंगल्याकडे चाललोय. हे सुंदरीचं झाड आहे आणि ह्याच झाडावरनं याला सुंदरबन म्हणतात. याला बाक्ष बदाम जास्त पिकतात असं कौट पण. गुड मॉर्निंग. आज आम्ही सकाळी लवकर उठलो, म्हणजे 3 वाजताच उठलो. 3:50ची ट्रेन होती तारकेश्वर टू हावडा. हावडा रेल्वे स्टेशनवर उभे आहोत आणि इथून आम्ही आता हे जे शटर बंद शटर आहे, ही मेट्रो ट्रेन आहे. ह्या मेट्रो ट्रेनने आता सियालदह चाललो आहे. सियालदह एक स्टेशन आहे, तिथे चाललो आहे. आणि ही इंडियातली पहिली मेट्रो आहे जी पाण्याखालून चालते. आणि सियालदहवरनं आम्ही सुंदरबन चाललो आहे. आणि सुंदरबन तर तुम्हाला माहितीच आहे किती सुंदर आहे. आणि बेंगाल टायगर बघायला भेटला तर बघायला भेटू शकतो आपल्याला. तर चला, मेट्रोमध्ये बसलोय आता आपण. सियालदहकडे चाललोय. गर्दी. कॅनॉन स्टेशनवरनं आता आम्ही आलो आहे सोनाखाल म्हणून गाव आहे तिथे. आणि तिथून आता बोट राहणार आहे आम्हाला. चला, आता आपण इथं आलो आहे किनाऱ्यावर आणि ही बोट आहे आमची. चला, इथं खाली बॅगा वगैरे ठेवायचं आहे. हे बघा, अशी बोट आहे. इथं मस्त आत्ता नाश्ता झाला, त्यांनी आवरला. आता 11 वाजता निघाली. ज्या नदीतून जातोय ती नदी आहे हुगल नदी. आणि ही नदी समुद्राला मिळते. आणि ह्या नदीपासून समुद्राच्या तिथपर्यंत पण एक स्टॉप आहे आता. तिथे रवींद्रनाथ टागोरांचा बंगला आहे आणि एक इंग्रज अधिकारी ज्यांनी हे सगळं डेव्हलप केलं सुंदरबन, त्या इंग्रज अधिकाऱ्याची बंगला आहे. आता नेक्स्ट तेच बघू आपण. चला, आता आपण ह्या आयलँडवर आलो आहे. इथे एक इंग्रज अधिकारी आणि रवींद्रनाथ टागोर यांचा बंगला आहे. त्या इंग्रज अधिकाऱ्याचं नाव हॅमिल्टन. 1880मध्ये त्यांनी इथे बंगला बांधला. त्यांच्यामुळेच हे एवढं सुंदर सगळं राखलं गेलं. चला, आपण बघूया आपण बंगला त्यांचा. हा जो माझ्या मागे बघताय तोच हॅमिल्टन यांचा बंगला आहे. आणि हे आयलँड आहे. ह्या आयलँडला त्यांनीच डेव्हलप केलं. तर हे हॅमिल्टन आहेत. यांनी काय केलं की इथले जे बिछड्या जातीचे जे लोक आहेत, जे मजूर आहेत, त्यांना इथे घेऊन आले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जेवढी जमीन, इथे सगळं जंगल होतं, तुम्ही जेवढी जमीन साफ कराल तेवढी तुमची होईल. त्यानुसार ज्यांनी साफ केले त्यांच्या नावावरती जमीन केली त्यांनी. आणि त्याच लोकांना शिक्षण, सोशल वर्क, त्याचबरोबर त्यांनी धर्म पण प्रसार केला त्यांचा. आणि त्या हॅमिल्टनच्याच बोलवण्यावरून रवींद्रनाथ टागोर पण इथं आले होते. आता रवींद्रनाथ टागोरांचा बंगला बघूयात. चला, आता आपण रवींद्रनाथ टागोर यांच्या बंगल्याकडे चाललो आहे. आणि त्याला तिकीट आहे, 10 रुपये तिकीट आहे उसको. हा बंगला आहे रवींद्रनाथ टागोरांचा. इथं बसून बऱ्याच कविता केल्या त्यांनी बंगालीमध्ये. ऋषितुल्य व्यक्तिमत्व होतं. ही त्यांची रूम.
पूर्ण लाकडी बांधकाम आहे. जंगल असल्यामुळे लाकडाची काही कमी नव्हती. हॅमिल्टन आणि रवींद्रनाथ टागोर बसलेले आहेत असं इथे स्टॅच्यू बनवलं आहे. आता जेवणाचा वेळ झाली, सगळे जेवायला बसले. आता आम्ही पाखिराला ह्या आयलँडवर आलो आहोत आणि हेच ते आयलँड आहेत. चला जाऊया आपण. इथंच हॉटेल आहे. आजचा मुक्काम इथेच आहे आमचा. असा फोक डान्स, फोक सॉन्गमुळे त्या त्या परिस्थितीची, त्या त्या प्रदेशाची संस्कृती दिसते. मॉर्निंग. आज काल मस्त आपण इथे आलो, मुक्काम केला. आता जंगलात जायचं आहे. आज म्हणताय की आज मग जे ओरिजिनल जंगल आहे तिथं जायचं दिवसभर आणि बघूया आपल्या नशिबात बेंगॉल टायगर भेटतो की नाही आणि काय काय भेटतं. तसं मी कॅमेरा घेतलाच आहे, तर बघूया. चलो दादा. आता खजूरच्या झाडाचा फ्रेश रस हा इतका सुंदर लागतोय की खूप छान. कॅमेरा वगैरे सगळं घेतलंय, तर बघूया आता काय काय भेटतं आपल्याला, कोणते कोणते प्राणी पक्षी भेटतात त्यानुसार फोटो काढूया. किती भारी नजारा आहे बघा पाठीमागे. सकाळचे आत्ता वाजले 7 आणि असा मस्त सूर्य असा वरती येतोय आणि ह्या बोटी, पाणी खूपच सुंदर. आता टायगर रिझर्व आहे, इथं जायचं आपल्याला. जंगल जाने के लिए परमिशन लेना पड़ता है और गाइड अवेलेबल रहेगा तो गाइड लेना पड़ता है. इधर जो आज हम घूमने के लिए जाएंगे ना, सरकारी कुछ रूल्स है जो आज के लिए हम लोगों को मानना पड़ेगा. जैसा है ये टोटली नो अल्कोहल जोन, नो प्लास्टिक जोन, नो स्मोकिंग जोन है. फिर भी हम लोग जो यूज़ करेंगे तो हम लोग कुछ भी पानी में नहीं गिर सकता है. हमारा जो बोट का जो डस्टबिन है वो हम लोगों को यूज़ करना पड़ेगा. कोई एनिमल हम लोग देख पाएगा तो उसको हम लोग डिस्टर्ब नहीं कर पाएंगे. उसको कुछ खाना पीना हम लोग नहीं दे सकता है क्योंकि ये अलाउ नहीं है. कोई स्पॉट हम लोग जब विजिट करेंगे ना, वहाँ पर बहुत सारे पेड़ देखने के लिए मिलेगा. उसका कोई पत्ता और डाल हम लोग नहीं तोड़ सकते हैं, वो भी हम लोगों को मानना पड़ेगा. और बोट का सामने जो डेक है वहाँ पर हम लोग खड़ा नहीं हो सकता है क्योंकि हमारा इधर जितने सारे रिवर है ये बहुत सारे गहरा है और करेंट है, इसलिए वो डेंजर है. इधर जो जो चीज़ देखने के लिए मिलेगा वो है ये जो 2 खाचा एक देख रहा है ना चिड़िया का करके, इधर एक कछुआ जो बोलता है ना, उसका नाम है रिवर ट्रैफिन. उसका साइंटिफिक नाम है
बाटापुर बास्का वो सुंदरबन टाइगर रिजर्व इधर उसको रिजर्व करके रखा है, क्योंकि वो चारों देश से संपूर्ण पूरा खत्म हो चुका है, म्यांमार, वियतनाम, थाईलैंड और सिंगापुर। इसलिए सुंदरबन टाइगर रिजर्व उसको इधर अभी रिजर्व करके रखा है, उसका नंबर बनाने के लिए। ये जो पॉइंट है वहाँ पर हम लोगों को देखने के लिए मिलेगा। अब लोग अभी यहाँ है, हम लोग यूर हेयर जो है सोजने खाली, हमारा जो फास्ट स्पॉट है, यहाँ से हम लोग सुदर्नो खाली जाएंगे बाई बोट। ये है दत्त नदी हो से हम लोग सुदर्नो खाली जाएंगे बाई बोट, लगभग 40 मिनट लगेगा। यहाँ से हमारा जो ओपन जंगल सफारी है आज के लिए, ये यहाँ से स्टार्ट होगा। यहाँ से हमारा और नदी नहीं मिलेगा, रिवर नहीं मिलेगा, छोटा छोटा कैनल मिलेगा। यहाँ से हम लोग जाएंगे, ये मेनली पीर खाली है। पीर खाली से लेके हम लोग पंचम खाली देखेंगे, जहाँ पर 5 तो रिवर एक साथ कनेक्ट है, जिसको 5 रिवर जंक्शन बोलते हैं। वहाँ से हम लोग 2 बाकी जाएंगे। हाँ, ये है पीर खाली 5, यही सबसे अच्छा स्पॉट है सुंदरबन का। यहाँ पर बहुत सारे डियर देखने के लिए हम लोगों को मिलेगा। फिर यहाँ से हम लोग लास्ट झारखाली आएंगे। झारखाली क्या है? झारखाली बेसिकली टाइगर रेस्क्यू एंड ट्रीटमेंट सेंटर है। यहाँ पर 2 टाइगर है, रिजर्व है जो हमारा फॉरेस्ट का है, और यहाँ पर 11 क्रोकोडाइल है, 2 पीकॉक है और 4 ईगल है। यहाँ पर हम लोग देख सकते हैं। मस्त नाश्ता करतोय आता। हे जे झाड आहे ना, हे सुंदरीचं झाड आहे आणि ह्याच झाडावरनं याला सुंदरबन म्हणतात। टॉगोडी वाइन है, लेकिन जो टॉगोडी वाइन है वो बहुत रेयर देखने के लिए मिलते हैं। फिर भी और जो 3 है, हे जे झाड आहे हे याला मार्च एप्रिलमध्ये फुलं येतात आणि मधुमक्खी ह्याच फुलांचं जास्त करून मध बनवायला हे करतात। इथलं मध फेमस आहे आणि ह्या झाडाचं मध थोडं पातळ असतं आणि लाईट कलर असतं। टावर आहे आणि ह्या वॉच टावर आपण जाऊन जंगल बघूया। वॉच टावरवरून असं दिसतं। हे वाघाचे पगमार्क आहे। 3-4 दिवसापूर्वी इथून माशांचे भजे। तर मित्रांनो, असा होता आपला हा व्लॉग। थँक्यू। बघा इथे एक क्रोकोडाईल आहे, दिसलंय आपल्याला। एक फळ दिसतंय भरपूर ठिकाणी, काय आहे ते बंगालीमध्ये सांगताय काहीतरी, पण मला कळत नाही। याला बाक्ष बदाम काहीतरी म्हणताय, ते जास्त पिकतात असं वाटतं। कौट पण जास्त दिसत आहे इथे।